नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये स्पेशल आज आपल्याला बनवायचे आहेत रव्याचे आप्पे। लहान मुलांसाठी स्पेशल रव्याचे आप्पे। त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे, जिऱ्याची घेतलेली आहे पेस्ट, आणि ही घेतलेली आहे ही बारीक कट करून कोथिंबीर, आणि एक वाटी घेतलेली आहे दही। असे सर्व आपण साहित्य घेतलेले आहे, आणि चवीनुसार आपण घेणार आहोत टाकून मीठ। आता आपण पातेल्यामध्ये घेऊया टाकून। मोठी वाटी घेतलेला आहे आपण रवा, तो रवा आपण पातेल्यामध्ये घेतलेला आहे टाकून। आता आपण दही घेणार आहोत टाकून। दही घेऊया टाकून। दही छान आपण घेतलेला आहे टाकून। आता टाकूया जिऱ्याची पेस्ट, चवीनुसार टाकणार आहोत मीठ। आता आपण पाणी घेऊया टाकून आणि सर्व मिश्रण घेऊयात मिक्स करून। असं छान मिक्स करून घेऊयात सर्व। असं छान आपण सर्व मिश्रण घेतलेलं आहे एकजीव करून। असं झालेले बघा आपलं मिश्रण। आता आपण रवा थोडा 5 मिनिटं मुरेपर्यंत झाकून ठेवूयात। 5 मिनिटं झाल्यानंतर आपण त्याचे बनवूयात आप्पे। 5 मिनिटं झालेले आहे। आता आपण त्यामध्ये ॲड करूयात थोडासा सोडा। असं झालेले बघा आपलं आप्प्याचं बॅटर तयार। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घेऊयात टाकून, आणि मिश्रण सर्व घेऊयात मिक्स करून। असा आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे ठेवून गॅसवर। आता गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं घेऊयात टाकून तेल। असं आपण तेल घेतलेलं आहे टाकून, आणि आपलं आप्पे पात्र छान झालेलं आहे गरम। आता सर्व मिश्रण आपण त्यामध्ये घेऊयात टाकून। असं घेऊयात टाकून। असं छान आपण घेतलेलं आहे टाकून। आता ठेवूयात झाकून। छान अशी येऊ देऊ वाफ। आता आपण झाकण घेतलेलं आहे काढून, बघा किती मस्त अशी वाफ आलेली आहे। आता आपण आप्पे घेऊयात पलटून। असे छान पलटून घेऊयात। असे मस्त आपण सर्व आप्पे घेतलेले आहेत पलटून। असे मस्त आपण सर्व आप्पे प्लेटमध्ये घेतलेले आहेत काढून। किती मस्त झालेले आहेत बघा आपले छान असे आप्पे तयार। असे जाळीदार आपले आप्पे झालेले आहेत बघा तयार। असे लहान मुलांसाठी एकदा अशा पद्धतीने आप्पे नक्कीच करून बघा। किती मस्त झालेले आहेत आपले आप्पे। या पद्धतीचे आप्पे लहान मुलांना एकदम आवडतील। म्हणजे आपण त्यामध्ये टोमॅटो कांदा आपण त्याच्यामध्ये टाकलेलं नाहीये, म्हणून ह्या पद्धतीने केल्यास आप्पे आपण लहान मुलं अगदी आवडीने खातील। लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपली लहान मुलांसाठीची रेसिपी कशी वाटली सर्वांना। बाय।